प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहे। रिद्देश, महत्त्वाची बातमी, महत्त्वाची अपडेट, दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे, काय काय कळतं यातनं? नक्कीच आपण पाहिलं दिशा सैलन यांचे वडील सतीश सैलन यांनी आता नुकताच आहे जे हायकोर्टामध्ये या संपूर्ण प्रकारामध्ये पुन्हा चौकशी व्हावी याची जी आहे ती याचिका दाखल केली होती। त्यांची याचिका स्वीकारण्यात देखील आली होती आणि त्यानंतर त्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय चौकशी झाली त्या संदर्भात जे आहे त्यांचे वकील आहे त्यांनी मालवणी पोलिसांना भेट दिली आणि मालवणी पोलिसांनी त्याला संपूर्ण जो पोस्टमॉर्टमची प्रत आहे ती त्यामध्ये दिली। या संपूर्ण प्रतमध्ये अनेक जी माहिती आहे ती समोर आली। यामध्ये दिशा सैलनच्या डोक्यावरती गंभीर इजा झाली असून शरीरावरती देखील गंभीर जखमी झाली होती। शरीरावरती, हाताला, पायाला, छातीवरती आहे जे जखम आहे ते दिसून आले आहे। ते 14व्या माळ्यावरून जेव्हा खाली पडली त्या पडल्यानंतर ते संपूर्ण जखम तिच्या शरीरावरती ते आलं। त्याचबरोबर डोक्यावरती जो मार लागला तो मार अत्यंत गंभीर होता आणि त्या मारामुळे मृत्यू झाला असं देखील संपूर्ण रिपोर्टमध्ये आहे ते नमूद करण्यात आले। तिच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होता असं देखील रिपोर्टमध्ये समोर आलंय। मात्र तिच्यावरती कुठलाच अत्याचार झाला नाही असं देखील रिपोर्टमध्ये एकंदरीत संपूर्ण माहिती आहे ती देण्यात आली आहे। महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं सुरुवातीपासूनच आहे जे आरोप होत आहे की दिशा सैलन यांच्यावरती जो आहे सामूहिक बलात्कार झाला होता। मात्र तिच्या पोस्टमॉर्टम मध्ये असं काहीच नमूद करण्यात नाही की तिच्यावरती सामूहिक बलात्कार झालाय। तिची जी 14व्या माळ्यावरती पडूनच आहे तिचा मृत्यू झाला असं संपूर्ण माहिती आहे जी पोस्टमॉर्टम मध्ये नमूद करण्यात आले। त्याचबरोबर आपण जर पाहिलं दिशा सैलन यांचे वडील सतीश सैलन यांनी वकिलांकडून आहे जे संपूर्ण मालवणी पोलिसांकडून जेव्हा जी प्रत मिळवली या प्रतमध्ये जी आहे ती एकंदरीत संपूर्ण माहिती एकंदरीत देण्यात आली आहे। महत्वाचं म्हणजे संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुन्हा चौकशी आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या सुरुवातीलाच आता आपण पाहिलं ते संपूर्ण जो प्रत आहे तो मालवणी पोलिसांनी आहे तो दिशा सैलन यांच्या वडिलांना दिला अर्थात त्याच्या वकिलांना दिला आहे। आता यामध्ये त्यांच्या वकिलांकडून अजून पुढील काय जे आहे चौकशी केली जातात काय संपूर्ण गोष्टी त्याची माहिती जी मागवली जाणार हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी रिद्देश, पण आता जेव्हा हा रिपोर्ट समोर आलेला त्याच्या काही दिवस आधीच अगदी अलीकडेच दिशा सालियांच्या अंत्यसंस्कारांचे फोटो सुद्धा समोर आलेले होते आणि त्याच्यावरनं सुद्धा एक वेगळा संभ्रम निर्माण झालेला होता, कारण 14व्या मजल्यावरनं पडून सुद्धा कुठलीही जखम दिशाच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये आणि आता इथे दुसरीकडे शरीराच्या इतर भागांवरती मात्र जखमा असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधनं समोर आलंय। नक्कीच आपण पाहिलं त्याच्या तोंडावर दिशा सैलनच्या जेव्हा एक अंत्यसंस्कारचा फोटो समोर आला होता त्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरती कुठलीच दुखापत झाली नाही अशी समोर जी फोटोमध्ये जे दिसून येत आहे। आणि या सगळ्या गोष्टीचा जो सवाल उपस्थित आहे त्यांच्या वकिलांकडून करण्यात आलाय की एखादा व्यक्ती 14व्या माळ्यावरून पडल्यानंतर देखील त्याच्या चेहऱ्यावरती दुखापती का नाही होत आहे, त्या व्यक्तीच्या डोक्यावरती लागत आहे, छातीवरती लागत आहे, मात्र त्याच्या चेहऱ्यावरती कुठलीच दुखापत होत नाहीये असा एकंदरीत सवाल आहे जो त्यांच्याकडून जो उपस्थित करण्यात आला आहे। महत्वाचं म्हणजे आपण पाहिलं जेव्हा संपूर्ण प्रकरण घडलं त्यावरती सामूहिक बलात्कार झाला असा देखील जे आहे तो आरोप करण्यात आला होता। मात्र त्या रिपोर्टमध्ये असे देखील कुठली माहिती नाहीये की त्या दिशा सैलन याच्यावरती जो आहे तो सामूहिक बलात्कार झालाय। त्यामुळे असे अनेक सवाल आहे जो दिशा सैलन जो सतीश सैलन यांच्या वकिलांकडून जो आहे तो उपस्थित करण्यात आलाय। त्यामुळे पुढील प्रकरणामध्ये पुढील काय धक्कादायक माहिती समोर हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे। खरं रिद्देश, ज्या पद्धतीनं दिशा सालियांच्या वडिलांकडनं सतीश सालियान यांच्याकडनं महत्त्वाचा आरोप करण्यात आला होता तो म्हणजे दिशा सालियान याच्यावरती सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली। मात्र आता जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्टचा अहवाल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता जेव्हा समोर आहे तेव्हा त्यातनं प्रमुख मुद्दा हाच म्हणावा लागेल की दिशावरती कुठलाही अत्याचार झालेला नाहीये असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतंय। नक्कीच आपण पाहिलं या संपूर्ण घटनेमध्ये जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट काढण्यात आला महत्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं त्यांच्याकडून असा देखील जो आरोप करण्यात येत आहे की 8 तारखेला जर दिशा सैलन यांचा जो मृत्यू झाला तर 11 तारखेलाही त्यांचा जो पोस्टमॉर्टम का करण्यात आला, अर्थातच घटनेच्या 3 दिवसानंतर पोस्टमॉर्टम का करण्यात आला असा देखील त्यांच्याकडून जो सवाल आहे तो उपस्थित करण्यात आला आहे। त्या अर्थात आपण पाहिलं 7 तासानंतर आज संपूर्ण पोस्टमॉर्टम आहे तो पोलिसांकडून तो करण्यात आला। याआधी आपण देखील पाहिलं जेव्हा दिशा सैलनच्या ज्या वडिलांकडून सांगण्यात आलं होतं या प्रकरणामध्ये कुठलंच जो आहे जो बरोबर, त्यामुळे हा अहवाल समोर आल्यानंतर हे प्रकरण कोणत्या दिशेला जातं आणि काय नवीन गोष्टी समोर येतात आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद रिद्देश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।